सुपर डुपर रेड करतोय 23-13. धीरण संघ मात्र आता या ठिकाणी विजयाच्या दिशेला वाटचाल करतोय. सुयोग गायकरची जबरदस्त सुपर रेड, लागोपाठच्या 2 सुपर रेड त्यांनी केल्यात आणि एक वेळा मात्र तो बाद झाला. मध्यंतरला घेऊ घे, काय टेन्शन नको. मध्यंतरला घ्या, नाही सुट्टी मारणार पण. जय हनुमान धीरण विरुद्ध अकादमी बोरी हा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती आक्रमक सुरुवात झालेली आहे. जय हनुमान धीरण 1 गुण, अकादमी बोरी 1 गुण. तिकडे सुरुवात मात्र जबरदस्त होतोय. 23-13 क्रीडांगण क्रमांक 1 वरचा मॅच आता मात्र 10 गुणांनी लीड वरती. शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी पुकारलेत. 5 मिनिटांमध्ये 10 गुणांचा लीड इथे पाटणेश्वर, शिवशंभू पाटणेश्वर संघ इथे मिळवणार का? बोनस +1 जबरदस्त. क्रीडांगण नंबर 2 वर एक सन्मान होतोय. सुमित पाटील, रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आणि बीच कबड्डीमध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुमित पाटील, मी विनंती करतोय सचिन पाटील सरांना आपल्या शिवास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जय हनुमान धीरण संघाचा घणाघाती असा हा खूपकार खेळाडू सुमित पाटील याचा सन्मान केला जातोय. रायगडची भिंत म्हणावी लागेल या खेळाडूला. भल्या खेळाडूंना थांबवणारा हा सुमित पाटील. धन्यवाद हा सन्मान स्वीकारल्याबद्दल. इथे मात्र यश पाटीलला बाद केलेला आहे. जबरदस्त अँकल होड आणि त्याच वेळेला सपोर्ट आलेला आहे. आणखीन एक गुण मिळतोय. 25-15 10 गुणांनी पिछाडीवरती पाटणेश्वर, शिवशंभू पाटणेश्वर मात्र या क्षणाला दुसऱ्या हाफच्या काही सेकंदात सामना संपायला असताना या ठिकाणी पिछाडीवरती पाहतोय. सुयोग गायकरच्या वारंवार सुपर रेड आणि त्याला साथ मिळाली ती ऋत्विक पाटीलची आणि त्यानंतर खूप चांगलं डिफेन्स आपण बघितलं आणि त्यामुळे 10 गुणांच्या आघाडीवरती अर्थात मरीदेवी धेरांड. पाटणेश्वर संघ मेहनत घ्यावी लागेल. विकी ठाकूर अजून वेळ बाकी आहे, अजून खेळ बाकी आहे. जर ऋतिक पाटीलला क्षेत्ररक्षण झालं तर सामना पूर्णपणे विरकू शकते. परंतु ऋतिक पाटील हा सॉफ्टवेअर अपडेट झालाय. आता मात्र हॅक करणं कठीण जाईल. घणाघाती खेळाडू, एक जखमी शेर, भरपूर दुखापत होऊन सुद्धा पुन्हा एकदा कमबॅक केले तर ऋतिक पाटीलनं. ज्या वेळेला ऋत्विक मैदानाच्या बाहेर होता त्यावेळेला मात्र संघ बक्षीस पात्र होत नव्हता हे आपण बऱ्याच वेळा बघितलं. परंतु पुन्हा एकदा ऋत्विक मैदानात आला आणि त्याचा जबरदस्त खेळ आपल्या सर्वांना बघायला मिळाला. परंतु आज या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण होईल सर्वांचं लक्ष लागलंय बाईकवर. क्रीडांगण नंबर 2 वर जय हनुमान धीरण 2 बोरी 3. अजून सुद्धा आपण बघतोय प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी पाटणेश्वर, शिवशंभू पाटणेश्वर संघाची पाहतो जिथे ते जबरदस्त डिफेन्स झालाय आणि पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असेल. 17-25 8 गुणांनी पिछाडीवरती यश पाटील रेड वरती. 5 डिफेन्स आणि यश रेड वरती आपण बघतोय. यश पाटील हट्टी आणेल का? मात्र सुयोग गायकर संजीवनी मिळतोय हर्षद गुटकरला. मैदानात खेळाडू पाहाल तर प्रत्येक बैलमारे खरोखर खेळाडूंचा फिटनेस तुम्ही बघू शकताय. प्रत्येकाचा
स्वतःला झोकून दिलंय प्रत्येकानं, परंतु रसिक मनावर राज्य करतो सुयोग गायकर. काय शर्यष्टी लावली आहे सुयोग गायकर. आज बसणार का बाईकवर? मेहनत भरपूर करावी लागेल, परंतु समोरचे संघ सुद्धा बलाढ्य आहेत. मातृ छाया कुरडूस पांडवा देवी रायवाडी. महाराष्ट्रात दहशत जरी बिबट्याची असली तरी परंतु आज कातलपाड्यात दहशत मात्र रायगडच्या वाघांचीच आहे. हे विसरून जमणार नाही आज. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध मातृछाया कुरडूस. सामना संपलेला आहे. आपण त्वरित विनाविलंब क्रीडांगण क्रमांक 1 वरती यायचं आहे. पांडवादेवी रायवाडी मातृछाया कुरडूस क्रीडांगण क्रमांक 1 वरती हजर व्हायचं आहे. पण खरोखर ही जबरदस्त स्पर्धा. मी तर नक्कीच म्हणेन की महाराष्ट्रात दहशत बिबट्याची, परंतु बिबट्याला सुद्धा पळवून लावलंय निवडणूक आयोगानं. काय म्हणावं, बिबट्या फरार निवडणूक आयोगानं. काय निवडणुका घेतल्या आणि बिबट्याची एक बातमी नाही. काय म्हणा. चला पुढे एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. क्रीडांगण नंबर 1 वर पांडवादेवी रायवाडी मातृ छाया कुरडूस. क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम पुकार बाजीगर पाटील. क्रीडांगण नंबर 2 वर जय हनुमान धेरड 5 होळी 4. अकाली बोरी संघाचा हा खेळाडू चढाई करतोय. सुनील पाटील. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना संपला. त्या सामन्यामध्ये मरिदेवी धेरड हा 11 गुणांनी विजयी झालेला आहे. अभिनंदन आपलं. येत ना यासाठी हा लावलेली यासाठी. यश पाटील आपणास मोबाईलच्या खाली होते तेच ना तेच असतं ना. यश पाटील सन्माननीय मी महेश नार्वेकरांना विनंती करतोय. सन्माननीय प्रसन्न सुर्वे साहेबांनी फायनल सम्राट यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक यश पाटील साठी लावलेलं आहे. यश पाटील आपण स्वीकारायचं. जोरदार ताली होऊन जाऊ द्या. यश पाटील कमालीचा संघर्ष निसटती हार आपणास पत्करावी लागलेली आहे. धन्यवाद. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण बघतोय 4-8 अशा फरकाने मॅच जय हनुमान धेरड विरुद्ध अकादेवी बोरी पिछाडीवरती पाहतो. अकादेवी बोरी हा संघ पिछाडीवरती आहे. बघा 2 मिनिटाचा अवधी सुरू झालेला आहे. दोन्ही संघांसाठी 2 मिनिटं. बघा कितीही मोठे संघ असले तरी सुद्धा मंडळ इथे कुठल्याही प्रकारचा आपल्याला संधी देणार नाही आहे. पांडवादेवी रायवाडी आणि मातृछाया कुरडूस आपल्याला जो 2 मिनिटाचा वेळ लावलेला आहे त्यामधील 1 मिनिट संपत आलेला आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. सुमित पाटीलची रेड आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जर्सी नंबर 4-2च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलचा मौका पात्र सुमित पाटील निसटलाय. ऑल आउटची नामुष्किरी. अकादेवी बोरी समोरचा कोणताही संघ असू द्या, आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका. आपल्या खेळावर प्रेम करा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. काही शक्य आहे. धेरड संघ गत वर्षाचा अजिंक्यपद उपविजेता ठरला असता तरी आपण सुद्धा कमी नाही आहे. मेहनत घ्यावी लागेल. येते पाहिजे जातीच एरा गव्हाल्याचं काम नव्हे. आला 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 पांडवादेवी रायवाडी संघाचा बकासूर आला. एक घणाघाती हल्ला पुन्हा एकदा मैदानात. एकीकडे प्रशांत जाधव तर दुसरीकडे पाहायला मिळेल सोन्या 50-50 निखिल शिर्के मैदानात होऊन जाईल. चला ताबडतोब या मातृछाया कुरडूस विना विलंब या. जर आलात नाही तर बाद केला जाईल. फक्त एक मिनिट आपणास आहे. ओंकार पिंगले सर आपला संघ हजर करा. संकेत बनकर
विराज राणे, केदारलाल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पुन्हा एकदा आपण किरकिरीच्या आठवणीचे मैदानात, परंतु चला मातृच्या कुर्डूस या लवकर मित्र हो. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती अगदी 30 सेकंद राहिलेली आहेत. 30 सेकंदामध्ये आपला संघ जर उपस्थित झाला नाही आहे मातृशा कुर्डूस, बघा 30 सेकंद आपल्यासाठी आहेत. दोन वरती तिकडचा सामना लवकर संपला. तिकडे दिलाय काय दोन वरती एकच सामना. दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना क्रीडांगण नंबर 2 वर जय बजरंग रोहा शिवाई बांधन हा सुद्धा सामना होईल. रसिको तुम्ही आज घरी जाऊ शकणार नाही, कारण स्पर्धा त्याच तोला मोलाची आहे. घणाघाती हल्ले शेवटपर्यंत पाहायला मिळतील. मातृच्या कडू संघ हजर, राजा देशमुख, निखिल शिर्के, गौरव पाटील, अदनान औसेकर, सूरज शिंदे आपणास पाहायला मिळेल. तो दुसरीकडे प्रशांत जाधव, संकेत बनकर, मंथन दत्त, समाधान मोरे, केदारलाल आणि विराज राणे. बघावं आणि बघतच राहावं ही झुंज. मथुर विरुद्ध बकासूर, विजयाचा गुलाल उधळेल कोण, पाहणं रंजक ठरेल. तर ज्यांच्या चढायांना धार ते कर्णधार, परंतु हे कर्णधार आता मात्र जबाबदारीची धुरा सांभाळतील का? सुरुवात होते सामन्याला. रसिक वर्ग याच सामन्यासाठी थांबून राहिलेला आहे मित्रांनो. भरपूर आनंद देईल हा सामना तुम्हाला. बघूया काय घडतोय. क्रीडांगण नंबर 2 वर 12-7, 7-12. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण बघतोय जे हनुमान धरण संघ जो पहिल्या मिनिटापासून आघाडीवरती आहे तो त्या ठिकाणी सचिन पाटील आणि पिंट्या नारेवेकर या ठिकाणी मार्गदर्शन करताना खूप मेहनत त्या दोन्ही व्यक्तींनी घेतलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर निघालाय भाल्या भाल्यांचा काढतोय धुर, अद्यावर लावतोय जावा मथुर. असा 1-0-1 मथुर निखिल शिर्के मैदानात. त्याला प्रत्युत्तर इशारा हातवर करून देतो जावा पंच, तू पाणी धावतोय सरपंच. ही रणधुमाळी मैदानात. बघूया प्रशांत जाधवचा वारू रोखला जाईल का, की मैदानाच्या बाहेर उडवला जाईल. जबरदस्त ऍडव्हान्स टॅकल साठी आपण बघतोय जर्सी नंबर 9 या ठिकाणी प्रशांत सारख्या खेळाडूला एकट्याने पकडणे हे किती मागात. निखिल शिर्के, निखिल शिर्के मैदानात ऑनलाईन आहे. प्रत्युत्तर समाधान मोरे. पांडवादेवी रायवाडी संघाचा घरचा साज समाधान मोरे आहे. काय होईल हा सामना. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार जय बजरंग रोहा विरुद्ध शिवाई बांधन आपल्यासाठी दुसरा पुकार.
अत्यंत जबरदस्त डिफेन्स आपण बघतो या ठिकाणी राजेंद्र देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक चांगला सपोर्ट या ठिकाणी झाला आणि सांघिक कामगिरीच्या दिवावरती आणखीन एक रायडर बाद झालाय. समाधान मोरे कोर्टच्या बाहेर, प्रशांत जाधव कोर्टच्या बाहेर आपण बघतोय. दोन प्रमुख रायडर कोर्टच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र 4च्या डिफेन्समध्ये निखिल शिर्के रेडवरती, डीप मध्ये रेड, खोलवरती संकेत बानकरवरती आक्रमण होतं जिथे जर्सी नंबर 14 आपण पाहतोय. इथे मात्र संकेत बानकर शॉकआउट पद्धतीने बाद झालाय. बॅक लाईन वरती क्रॉस झाला आणि आणखीन एक पॉइंट मिळालाय 5-1. आणि आता मात्र पब्लिकचं भिताड चढाईसाठी केदारलाल मैदानात घणाघाती हल्ला 6-1 बोनस बनवून अनुभव पणाला लावेल का? निराग शांत सुरुवातीपासून आग ओकणारे हे खेळाडू वापर होते. राजा प्रजेला खुश करेल का? यथा राजा तथा प्रजा. परंतु राजा देशमुखला सुद्धा मैदान दाखवण्याची कला अर्थातच तो सकारात्मक दृष्टिकोन विराज राणेमध्ये आहे. मातृच्या या कुर्डूस म्हटलं तर ओंकार पिंगले सरांचा हा संघ आहे. बघूया काय होतोय. रिक्त हाताने परतलाय राजा देशमुख आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केदारलालची ही दुसरी रेड असणार आहे या मॅच मधली. 5-1 अशा फरकाने 7च्या डिफेन्स मध्ये कुर्डूस संघ आपण बघतो. 7चा डिफेन्स आहे पूर्णपणे फुल हाऊस आणि केदारलालची रेड. बोनस ऑन आहे केदारलाल विरुद्ध कुर्डूस. हा मॅच आपण इकडे बघतोय. डेरिंग होत नाहीये, खोलवर रेड नाहीये, डीप मध्ये जात नाहीये. रिक्त हाताने वारंवार दुसऱ्या रेडवरती रिक्त हाताने आलाय. मला तर सर आठवतोय म्हसोबा पेजारे संघाचा रघु ज्याच्या नावावर 2 बाईक, परंतु आज ही तिसरी बाईक कुणाच्या नावावर आज नक्कीच पाहायला मिळेल. ओ विराज राणे ही सुद्धा भिंत आहे पण मात्र मग गर्मिटी सुटली आणि निश्चितच सक्सेसफुल झाला अर्थातच निखिल शिर्के. केदारलालच्या नावावर सुद्धा बाईक आहे, विसरून जाणार नाही. म्हणजे आतापर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये 3 बाईकचे मानकरी आहेत. 4था बाईकचा मानकरी या कातलपाडा गावात सातेरी गावामध्ये आता नक्कीच आजच्या रात्रीमध्ये होईल यातील मात्र शंका नाही आहे. आणि अशा वेळेस आपण बघतोय जिथे रायवाडी विरुद्ध कुर्डूस हा सामना या ठिकाणी सुरू आहे. रायवाडी 1, कुर्डूस 6 गुणांवरती, 5 गुणांनी पिछाडीवरती. या वेळेला आपण बघतोय 2 डिफेन्स आणि निखिल शिर्केची रेड. जर्सी नंबर 12 जे रेडवरती सुपर टॅकलचा मोका आणि त्याच वेळेला आपण पाहतोय निखिलची रेड. निखिलला काबीज करणं म्हणजे वाऱ्याला थांबवणं. परंतु बघूया काय होईल. वीज कडाडलेली आहे, गुणांचा बांध फुटणार, खोलवर आघात. निखिल शिर्के चमकलाय मैदानात. आता मात्र पूर्ण दारोमदार संघाची रायवाडी अर्थातच केदारलालच्या खांद्यावर. अडचणीतून काट्या कुट्यातून वाट शोधावी लागेल. हल्ला चढवला होता मात्र निसटला आणि मात्र लोण्याचा बोजा पांडवा देवी रायवाडी. पहिल्याच हाफ मध्ये आपण बघतोय पांडवा देवी रायवाडी ऑल आउट होतोय. जेथे आपण बघितलं तर प्रशांत जाधव ज्या वेळेला बाद झाला त्यानंतर मात्र प्रशांत जाधव कोर्टवरती आलाच नाही. हीच तर स्ट्रॅटेजी लावलेली आहे. प्रसिद्ध बसलाय क्रीडांगण नंबर 2 वर पण सामना पाहतोय क्रीडांगण नंबर 1 वरचा. काय सामना आहे, महागडा सामना आहे. दोन्ही मैदान रसिकांनी गजबजून गेली परंतु अदनान औसेकर हा सुद्धा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय मैदानावर. हा वेग आहे कुर्डूस गावाचा. क्रीडांगण नंबर 2 वर आकादेवी बोरी 9, धेरण 15. समाधान मोरेची रेड होतोय. रेड वरती आलाय 7च्या डिफेन्स मध्ये आपण बघतोय लातेने मारण्याचा प्रयत्न त्याचा
मात्र बॅक किक मारचा प्रयत्न होता मध्यरक्षकावरती, यश मात्र येत नाही. या रिक्त हाताने परतला. 3-10 म्हणजे 7 गुणांनी आघाडीवरती पाहतोय कुडू संघ. अज्ञात अवसेकरची रेड वारंवार दुसरी रेड करतोय. तेवढी फास्ट वेग नाहीये रेड मध्ये, परंतु सावध आणि संयम आपण बघतोय. परंतु रायवाडी प्रशांत जाधव ही एक्सप्रेस जर रुलावर आली तर क्रुडूस संघाला महागात पडेल, त्याला थांबा देणं. आणि प्रशांत जाधव ही एक्सप्रेस आता रुलावर येणार हे मात्र निश्चित. आता वेग धारण करणार सप्त हिंद केसरी कोण होईल मैदानावरचा, जातीनं लक्ष देत आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बिट्या नार्वेकर आपण हिंद केसरी मैदानच म्हणावं लागेल. कोण नाव कोरणार या मैदानावरच, अतिशय दिग्गज स्पर्धा, दृष्ट लागावी अशी स्पर्धा. क्रीडांगण क्रमांक 2 वरती मात्र आकादेवी बोरी संघ कमबॅक करतोय. 10-15 5 गुणांनी पिछाडीवरती जी आघाडी होती ती थोडीशी कमी केलेली आपण बघतोय. ज्या ठिकाणी जय हनुमान धीरण संघ आघाडीवरती होता त्याच क्षणाला आपण बघतोय समीर हिरवे कोर्टच्या बाहेर आहे, सुमित सुद्धा कोर्टच्या बाहेर आहे आणि अशा वेळेस ऑल आउटच्या नामुष्किलीवरती सुद्धा येऊ शकतोय. 11-15 जी पिछाडी होती ती मात्र कमी झाली. बोरी संघ ही सुवर्ण संधी आहे. दोन्ही वादळ मैदानाच्या बाहेर फिरकत आहेत. क्रीडांगण नंबर 1 वर फायनल कॉल आपण देतोय, दुसरा कॉल देतो अर्थातच जय बजरंग रोहा प्रतिस्पर्धी संघ शिवाई बांधण. एकच राहिला. निखिल सिरके 5-11 अशा फरकाने 6 गुणांनी आघाडीवरती. निखिलची रेड 7चा डिफेन्स त्या ठिकाणी आहे. झालं ना हे मग हे खाली हे 2 आहेत, ते हे 2 आहेत, देऊया एक काहीतरी, नाही तर मग एक मैदान खाली राहील. हा एक व्हायचं आणि एक द्यायचं. श्रीराम मर्दीवरच केली ना TBM आणि वादळ खाली पड देऊन टाकू, नाही तशी देऊया, नाही तर यायचं आहे. TBM कारावी आहे आणि हा वादळ खाली. क्रीडांगण नंबर 2 वर TBM कारावी वादळ खाली पडा. आपणास पहिला पुकार क्रीडांगण नंबर 2 साठी. तर थोड्याच वेळात उपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात होईल. उपांत्य फेरी म्हणजे क्वार्टर फायनल म्हटलं तर खरोखर एक हाय व्होल्टेज सामना होईल. क्वार्टर फायनलचा पहिला सामना TBM कारावी वादळ खारीपाडा. क्रीडांगण क्रमांक 2 वरती रोहन पाटीलची रेड 7च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. जबरदस्त किक, रनिंग किक, कव्हर वरती आक्रमण केलाय, राईट कव्हर वरती आक्रमण केलाय आणि पॉइंट प्राप्त केलाय. पॉइंट मशीन म्हणून ओळखला जातो रोहन पाटील आणि त्याने मात्र 1 गुणाची कमाई केली. 18-12 6 गुणांनी आघाडीवरती. तिकडे ऑल आउटच्या नामुष्किलीवरती होता, परंतु पुन्हा एकदा नवसंजीवनी घेऊन संघ जय हनुमान धीरण संघ सज्ज होतोय. सुमित पाटीलला मात्र यावेळेला बाद झालेला पाहायला मिळतोय. अकादेवी बोरी संघ सुद्धा नव्याने तयार झालेला आहे. नवयुवकांची मेहनत तुम्ही पाहताय. कमबॅक छान केलाय बोरी संघ. सातत्य ठेवावं लागेल, कारण धीरण संघ सुद्धा घणाघाती हल्ला चढवणारा संघ आहे. मेहनत घेतली तर काही शक्य आहे. 12-5 रायवाडी 5. नाजूक परिस्थिती आहे. निखिल आता मात्र निखिलला थांबवलं, क्षेत्ररक्षण झालंय. पहिल्यांदाच निखिल कोर्टच्या बाहेर आपण बघतोय. या मॅच मध्ये निखिल पहिल्यांदा कोर्टच्या बाहेर गेलाय. सर तिकडे बोरी संघ बघा काय कमालीचा संघर्ष केलाय. कमबॅक केलाय, जबरदस्त कमबॅक. इथे मात्र आता प्रशांत जाधव बोनसचा प्रयत्न करतोय. 6चं डिफेन्स होतं, बोनस वसूल केलाय प्रशांत जाधवने. सुरू झालाय प्रशांत जाधव. 12-7 5 गुणांनी पिछाडीवरती रायवाडी संघ.
आशेचा किरण आहे प्रशांत जाधव, नावातच सागर आहे महासागर, परंतु आपल्या संघासाठी आघाडी घेईल काय? 12-7, 7-12, 7-12 म्हटलं की जमिनी आठवत आहे आणि जमिनी आठवली की प्रत्येकाला, प्रत्येक भावाला बहिणी आठवत आहेत. तर खरोखर ही स्पर्धा 7-12 जबरदस्त गुणफलक आपण मैदान क्रमांक 1 वर पाहतोय. क्रीडांगण नंबर 2 वर 14-19 असा गुणफलक आहे. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती दुसरा पुकार, 1 वरती दुसरा पुकार देतोय जे बजरंग रोहा विरुद्ध शिवाई बांधन. आपल्यासाठी सेकंड कॉल कोर्ट नंबर 1, कोर्ट नंबर 2 फर्स्ट कॉल. TBM कारावी विरुद्ध वादल खारिकवाडा. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. पहिली क्वार्टर फायनलची लढत क्रीडांगण क्रमांक 2 वरती असेल. 5 गुणांचा लीड आहे आणि तो 5 गुणांचा लीड आपण सर पाहिला तर अगदी पहिल्यापासूनच तो लीड आहे धैरणकडे. तो लीड अद्यापर्यंत जो तोडला गेला नाहीये. 20-15 अशा फरकाचा मॅच रोहन पाटील रेड वरती. सामनाधिकारी सामना थांबवा, एक सन्मान घेतोय आयोजकांच्या माध्यमातून. मी विनंती करतोय प्रशांत चिमुलकर सर आणि महेश नार्वेकर सर, आपणास विनंती, आपण मैदानात जाऊन राजा देशमुख एक घणाघाती हल्ला चढवणारा नॅशनल खेळाडू यांचा सन्मान केला जाईल, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. राजा देशमुख पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा. अनेक वर्ष या कबड्डीच्या मैदानात ज्याने खरोखर आपलं अस्तित्व निर्माण केलं, योगदान दिला असा राजा देशमुख, याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रसिको. आपल्या शर्यष्टीनं खरोखर या कबड्डीला साजेशी अशी शर्यष्टी लाभलेला, अनेक मैदानं गाजवलेला, कर्जत तालुक्याचा ढाण्यावाघ म्हणून ज्याला ओळखलं जातो असा राजा देशमुख याचा सन्मान केला जातो, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. धन्यवाद राजा देशमुख. क्रीडांगण क्रमांक 2 वरती मात्र आता 3 गुणांचा लीड येणार आहे. बोरी संघाचं कमबॅक बघतो जिथे 5 गुणांचा मगाचपासूनचा लीड मोडीत काढलाय आणि आता 18-21 म्हणजे 3 मात्र गुणांनी आघाडीवरती. त्या ठिकाणी जय हनुमान धैरण संघ रोहन पाटील रेड वरती 7च्या डिफेन्स मध्ये आणि रोहन पाटील बाद होतोय. लीड कमी झाला आहे 19. इथे मात्र जबरदस्त पुश डॅश केला जातोय. 22-19 असा मॅच, अत्यंत अटीतटीची लढत. प्रशांत जाधवची रेड क्रीडांगण क्रमांक 1 वरती, रायवाडी संघाचा रायडर आघाडीचा रेड वरती पॉइंट मात्र आतापर्यंत मिळत नाहीये प्रशांत जाधवला. या मॅच मध्ये फक्त 1 पॉइंट बोनसचा वसूल केलाय प्रशांतने, मात्र खाली हात रेड करतोय. सक्सेसफुल रेड होत नाहीये. राजा देशमुखची रेड असेल, 10 नंबर जर्सी परिधान केलेला अर्थात राजा रेड वरती. रिक्त हाताने परततोय, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा समाधान मोरेचं. 5 गुणांची पिछाडी, एखादी सुपर रेड या ठिकाणी सामन्यामध्ये प्रवेश करू शकतोय पुन्हा एकदा हे माहीत आहे. देखील सिरके कोर्टच्या बाहेर 66 डिफेन्स आणि समाधान रेड वरती. रिक्त हाताने परतलाय, त्याला प्रत्युत्तर असेल ते म्हणजेच अज्ञात अवसेकर. चला क्रीडांगण क्रमांक 2, क्रीडांगण क्रमांक 2 वरती TBM काराबी आणि वादल खारिकवाडा. आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार. क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादल खारिकवाडा विरुद्ध TBM काराबी. पहिली क्वार्टर फायनलची लढत आपण तिकडे क्रीडांगण क्रमांक 2 वरती. चला सामना संपलेला आहे, विनाविलंब आपण तिकडे यायचं आहे. प्रशांत जाधव या ठिकाणी सक्सेसफुल रेड होतोय. दोन गुणांची कमाई केली प्रशांतने. झाला कमबॅक झाला. पांडवा देवी रायवाडी